नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्यानं लाठ्याकाठ्या धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवत 15 ते 20 गाड्यांची तोडफोड केली। 1-1.5 तास गुंडांचा धुडगूस सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिकचा गुन्हेगारीचा आकडा पाहता सध्या या शहराला राज्याची क्राईम कॅपिटल म्हणायला हरकत नसावी। ही भयानक दृश्य आहेत पंचवटीतील पाथरवट लेन, गजानन चौक, प्रतापसिंह चौक परिसरात। वीस ते 25 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्र काठ्या घेऊन इथे धुमाकूळ घातलाय। समोर जी गाडी दिसेल ती गाडी हे टोळकं फोडत चाललं होतं। दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलासह पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली। 100 ते 150 लोकांचं टोळकं हातात शस्त्र घेऊन सुविधा हॉटेलपासून सेवाकुंजकडून असे आले आणि गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। झोपलेलो होतो, पण काय धडाधड आवाज येतो म्हणून आम्ही उठून पाहिलं तर आमची गाडी आडवी पाडून तोडत होते। हे तोडलं, मग मध्ये गेले, मध्ये सगळं तोडफोड केली आणि पळायला लागले। इकडे काही इकडे पळाले तर काही इकडे पळाले। मग आम्ही घाबरून गेलो ना सगळेजण। मागच्या कुठल्या तरी भांडणाची कुरापत काढण्यासाठी कुणाच्या तरी शोधात गाव गुंडांचं हे टोळकं पाथरवट लेन मध्ये आलं होतं। त्यांच्या आपापसातल्या वादात नाहक परिसरातल्या नागरिकांचं नुकसान झालं। त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी काही काळ ठिय्या आंदोलन केलं। अखेर पोलिसांनी 4 ते 5 जणांना अटक केली। 2 गटामध्ये वाद झालेले होते। त्यामध्ये पहिली NC दाखल आहे आणि NCच्या वरून काही लोक त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांनी तेथील लोकांना मारहाण केली। त्यामध्ये आत्ता सध्या 4 लोक ताब्यात आहेत, तपास चालू आहे। त्यामध्ये बेकायदेशीर जमवणे, घरावरती हल्ला करणे आणि त्याचबरोबर क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट याची सुद्धा पोलिसांनी त्याबद्दल गुन्हा नोंद केलेला आहे। मागच्या आठवड्यात गोदा पार्कवर सकाळच्या वेळी दोघा गावगुंडांनी खेळाडूंची छेड काढत प्रशिक्षकांवर जीवघेणा हल्ला केला होता। ते प्रकरण शांत होत नाही तोच आता 20 ते 25 गावगुंडांनी नाशिकमध्ये धुमाकूळ घातलाय। नाशिकच्या पोलिसांना याआधीच पोलीस महासंचालकांनी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचं अल्टिमेटम दिलं होतं। मात्र नाशिकचे पोलीस ते अल्टिमेटम विसरलेले दिसत आहेत। नाशिक पोलिसांवरच गावगुंड भारी ठरत असल्याची ही उदाहरणं निश्चितच पोलिसांची कामगिरी काय दर्जाची आहे ते सांगून जातं। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।